नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण मराठी या विषयावरील 30 प्रश्न घेणार आहोत. तर पहिला प्रश्न पहा. खालील शब्दाचा अर्थ ओळखा. सुमन. सुमन या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? बगीचा, उपवन, पुष्प, वनिता. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पुष्प. सुमनलाच आपण पुष्प असे म्हणतो. प्रश्न 2. वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. खाजगी, विधायक, सामूहिक, मालकीचे. तर वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो ऑप्शन क्रमांक सी, सामूहिक. धाबे दणाणणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. धाबे दणाणणे याचा अर्थ होते भीती वाटणे. तर पाहू आपण कोणतं उत्तर बरोबर आहे. भाऊसाहेबांना लॉटरी लागली आणि त्यांचे धाबे दणाणले. चुकीचं आहे. धाब्यावरचे जेवण चवदार असते हे चुकीचं आहे. घरात धामण बघून राजूचे धाबे दणाणले. हे उत्तर बरोबर आहे ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 4. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलाने पपई खाल्ली. तर पहा यामध्ये कर्त्याला प्रत्यय लागला आहे. तर ऑप्शन पहा पुराण कर्मणी, समापन कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. तर पहा कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो, म्हणजे इथे मुलाने ने हे प्रत्यय लागलेले आहे, म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. प्रश्न पहा. पाऊस पडत आहे का? उत्तर पाहू. किती छान पाऊस पडत आहे. पाऊस पडत आहे. आभाळ भरून आले असेल तर पाऊस पडेल. परमेश्वरा चांगला पाऊस पडू दे रे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. खालील शब्दाचा अर्थ ओळखा. पाय. पायला आपण काय आहे समानार्थी शब्द ते पाहूया. कर, आनंद, चरण, हस्त. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. फाटक्या झोडीत येऊन पडते रोजची नवीन निराशा. या काव्यपंक्तीतील निराशा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. लालस, आसक्ती, आशा, विरक्ती. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आशा. आवडतो मज अफाट सागर अथांग निळे पाणी. या काव्यपंक्तीतील सागर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. समुद्र, सरिता, तटिनी, गिरी. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, समुद्र. खालील शब्दाचा समास ओळखा. नवरात्र. याच्यामध्ये आपल्याला संख्या दिलेली आहे, म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, द्विगु समास. प्रश्न क्रमांक 11. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. अप्पलपोटा. दुसऱ्याचे हित चिंतणारा, सफरचंद आवडणारा, स्वतःच्या फायद्याचेच पाहणारा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, स्वतःचे फायद्याचेच पाहणारा. खालील शब्दाचा समास ओळखा. महादेव. तर महादेव याचा विग्रह महान असा देव होईल, म्हणजे हा कर्मधारय तत्पुरुष समास आहे. कर्मधारय ऑप्शन नाही आहे, म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तत्पुरुष समास. माणूस जेव्हा जागा होतो हे कोणाचे आत्मकथन आहे? इरावती कर्वे, कुसुमावती देशपांडे, गोदावरी परुळेकर, दुर्गा भागवत. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गोदावरी परुळेकर. पान उतारा करणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर पहा पान उतारा करणे म्हणजे अपमान करणे. तर ऑप्शन पहा शेतात पान उतारा करावा, नाही. पान उतारा केल्याने पाटाचे पाणी झुळझुळ होते, नाही. सासूबाईने सुनेचा पान उतारा केला. अगदी बरोबर आहे की सासूबाईने सुनेचा पान उतारा केला, म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 15. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते. पहा यामध्ये 2 वाक्य जोडलेले आहे, म्हणून हे आहे संयुक्त वाक्य ऑप्शन क्रमांक ए. रवी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. रवी म्हणजे काय होते? सूर्य. तर याच्यात आलेला ऑप्शन क्रमांक डी, सूर्य. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ऑप्शन पहा आपले गुणावगुण झाकून ठेवावे, नाही. भांडणाचा दोष एकाकडे राहत नाही, नाही. सगळीकडे परिस्थिती सारखी असते, नाही. आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. बरोबर आहे ऑप्शन क्रमांक डी. खालील वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. हतबल होणे, असमर्थ ठरणे, ताकद देणे, नाश पावणे, श्रम करणे. योग्य उत्तर आहे हतबल होणे म्हणजे असमर्थ ठरणे. अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कृपा.
अपकर्ष, सृष्ट आणि तारक. तर पहा अवकृपा याच्या विरुद्ध काय होईल? कृपा. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 21. बखर एका राजाची ही कादंबरी कोणी लिहिली? विलास पाटील, वि. सरदेशमुख, रंगनाथ पठारे, शिवाजी सावंत. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वि. सरदेशमुख. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. उंदीर मांजराकडून मारला जातो. ऑप्शन पहा. कर्मणी प्रयोग, पुराण कर्मणी, समापन कर्मणी प्रयोग, नवीन कर्मणी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नवीन कर्मणी. प्रश्न क्रमांक 23. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. पुढच्यास ठेस, मागचा शहाणा. ऑप्शन पहा. कष्ट केल्यावर वैभव प्राप्त होते. नाही. जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो. नाही. दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो. हे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. हुतात्मा. तर पहा ऑप्शन पहा. दानशूर व्यक्ती. नाही. देशासाठी प्राणार्पण केलेला. सी. थोर आत्मा. डी. पवित्र आत्मा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, देशासाठी प्राणार्पण केलेला. प्रश्न क्रमांक 25. खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. नकारार्थी वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. राजांचा अर्ज फेटाळण्यात आला. ऑप्शन पहा. राजांचा अर्ज फाडला. नाही. राजांचा अर्थ स्वीकारण्यात आला नाही. राजांचा अर्ज घेतला. राजांचा अर्ज स्वीकारला. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. हे वाक्य नकारार्थी होईल. धन्यवाद.